महाराष्ट्र की सियासत में उद्धव ठाकरे और राज ठाकरे की एकता पर प्रकाश महाजन ने खुलकर अपनी प्रतिक्रिया दी है। उन्होंने कहा कि शिंदे और हमारे जैसे मराठी नेता रात को मिलकर मराठी हित की चिंता कर रहे थे, लेकिन कुछ लोग सो रहे थे। प्रकाश महाजन ने आगे कहा, मुझे हिंदुत्ववादी नेताओं के साथ काम करना है, लेकिन जो 86 के दंगे का आरोपी है उसे पार्टी में प्रवेश दिया जा रहा है। यह हिंदुत्व के लिए चिंता की बात है। जिम्मेदारी मांगने की नहीं, निभाने के लिए होती है। साथ ही उन्होंने ये भी स्पष्ट कहा कि अभी चुनाव के बाद ही पूरी स्थिति स्पष्ट हो पाएगी। मी धुरंधरला भेटायला चाललोय, पूर्ण चित्रपट बघतो आणि मग बाहेर आल्यावर सांगतो। महाजन साहेब, समोर बघा नेमकी आपली नाराजगी काय आहे? कुणाविषयी मग आपण पक्षप्रवेश करताय किंवा काय कारण आहे? नाराज असलेलंच प्रवेश म्हणजे पण मग पक्षप्रवेश कोणत्या कारणासाठी होतं? काय आपली म्हणजे आपण साहेबांची चर्चा करणार आहात किंवा आपल्या पुढच्या राजकीय महत्वाकांक्षा काय आहेत की ज्या हे पहा, मला काल शिंदे साहेब रात्री 12:30ला भेटले आणि माझ्यासारख्या मराठी माणसाची ते काळजी करत होते। त्यावेळेस मराठी माणसाच्या नावावर राजकारण करणारे झोपले होते। मी त्यांना म्हणलं, मला तुमच्यासोबत काम करायचं, कारण मी हिंदुत्ववादी माणूस आहे आणि ते हिंदुत्ववादी आहेत, काम करू। हे झोपणार आहे कोण? जे मराठीसाठी बोलले झोपणार आहे कोण? काय मी झोपलो नंतर? मी फक्त तुम्हाला एवढं सांगितलं की मराठी माणसासाठी ते जागे होते। मी आलो बाहेर गावून, ते थांबले होते बिचारे माझ्यासाठी। काय दोन ठाकरे बंधू एकत्र आलेले आहेत, मराठीच्या मुद्द्यावर एकत्र आलेले आहेत। राज ठाकरे पूर्वी हिंदू बंधू अरे बाबा, तुम्ही सगळं आत्ताच माझं ऐकू नका। तुम्ही ते भाऊ एकत्र आले म्हणले, तिथं चंदू मामा नंतर आले, त्याच्या अगोदर रशीद मामू येऊन गेलेत। दोन्ही ठाकरेंनी हिंदुत्वाची का सोडली का मराठी का सोडली का फक्त निवडणुकीपुरते मराठी? अरे नंतर बोलू ना आपण। दोन्ही ठाकरेंनी हिंदुत्वाची मराठीची का सोडली का? निवडणुकीपुरते एकत्र आले का? निवडणूक झाल्यावर कळेल, सध्या तर एकत्र आले। आमच्यासारखे भाऊ एकत्र आणायला शिव्या खाऊन बाहेर पडले, भाऊ एकत्र आले। ब्युरो रिपोर्ट, लोकवाहिनी न्यूज, ठाणे।